पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे दुर्गदुर्गेश श्रीमान रायगड. याच रायगडावरील आई मुलाच्या प्रेमाची कथा सांगणारा हिरकणी बुरुज. चला तर मग एका शूर, पराक्रमी आणि धाडसी स्त्रीच्या पराक्रमाने अजरामर झालेला हिरकणी बुरुज पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून. 4400 फुटांची उंची असणाऱ्या श्रीमान रायगडावर दरवाजांखेरीज इतर कोणतीही वाट चढण्या उतरण्यासाठी नाही आहे. गतकाळातही गडावर जाण्यासाठी 2च वाटा, एक तर महादरवाजाची मुख्य वाट, तर दुसरी म्हणजे चोरवाट वाघ दरवाजा. परंतु एका घटनेने रायगडावर अगदी खळबळ उडवून दिली. दरवाजे बंद असूनसुद्धा एक स्त्री गडाखाली उतरून गेली. कशी गेली, का गेली, कोणासाठी गेली, याचीच कथा आता आपण पाहणार आहोत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका गावामध्ये हिरकणी उर्फ हिरा नामक एक स्त्री राहायची. ती रोज गडावर जाऊन दूध द्यायची व आपली कामं आटोपली की ती लवकर घरी परत यायची. एके दिवशी तिला गडावर जाताना थोडासा उशीर झाला, कारण तिचं 1 वर्षाचं छोटं बाळ हे झोपलं नव्हतं आणि तिला झोपवून ती निघेपर्यंत थोडासा उशीर झाला. पण उशीर झाल्यानंतर ती गडावर गेली. तिची दैनंदिन जी काही कामं होती तिने आटोपली आणि ती परत माघारी निघायला लागली. पण यावेळेस मात्र गडावर खूपच उशीर झाला होता. गडाचे दरवाजे हे बंद झाले होते. शिवकाळामध्ये घालून दिलेले नियम हे कटाक्षाने पाळले जात होते आणि मग कोणताही हुकूम आला तरीही बंद असलेले दरवाजे हे सकाळीच उघडायचे. आत्ता मात्र हिरकणीच्या मनाची घालमेल सुरू झाली होती, कारण तिचं 1 वर्षाचं बाळ हे तिची घरी वाट पाहत असेल, रडत असेल. आई विना ते कसं राहील या कल्पनेनेच हिरा रडू लागली. तिचे हातपाय आता कापू लागले होते. काही केल्या तिला घरी जायचं होतं. चौकी पहाऱ्यावर असलेल्या सरदारांना त्यांनी विनंती केली, पायापडणी केली, पण नियम हा नियम, त्यामुळे नियमाच्या बाहेर जाणं हे त्यांनाही शक्य नव्हतं. बराच काळ तिथे रडून झाल्यानंतर हिरा थोडीशी वर आली. महादरवाजाच्या वरती असलेल्या एका बुरुजावर जाऊन बसली आणि तिने मनाशी निश्चय केला की कडा उतरून जायचा, काही करायचं, पण आपण खाली जायचं, कारण माझं बाळ मला शोधत असेल, रडत असेल. दुर्गेश्वर श्रीमान रायगड याला कड्यांचे नैसर्गिक संरक्षण होते. अशक्य गोष्ट हिरकणी साध्य करू पाहत होती. बाळाच्या ओढीने तिचे मन धावत होते. काटे कुटे, कड्या कपाऱ्या कसलीही तमा न बाळगता हिरकणी रात्रीच्या अंधारात रायगडाच्या पश्चिम तटाला एक सरळसोट कडा आहे त्या कड्यावरून खाली उतरली. रक्तबंबाळ झालेली हिरकणी घरी पोहोचली. आपल्या लेकराला छातीशी कवटाळले तेव्हा कुठे तिला शांतता मिळाली. दुसऱ्या दिवशी हीच बातमी वाऱ्यासारखी गडावर पसरली. हिरकणीला बोलावून तिचा सन्मान केला गेला, कारण एका स्त्रीने रात्रीच्या वेळी गडावरून खाली उतरणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रश्न पडला होता की हिरकणी खाली गेलीच कशी. हा वृत्तांत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः ऐकायचा होता आणि म्हणून हिरकणीला बोलवणं पाठवण्यात आलं. हिरकणी राजदरबारामध्ये हजर झाली आणि तिने रात्री घडलेला प्रसंग हा महाराजांसमोर सादर केला. महाराजांना त्याचं अप्रूप वाटलं. खरं तर महाराजांना वाईट वाटायला हवं होतं. महाराजांना प्रचंड राग यायला पाहिजे होता, कारण त्यांनी घालून दिलेल्या नियमांचं कुठंतरी उल्लंघन झालं होतं. पण महाराज तसे वागले नाही. महाराजांना अतिशय आनंद झाला आणि त्या स्त्रीच्या सन्मानार्थ शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी चोळी बांगडी व बक्षिसी देऊन त्या स्त्रीचा सन्मान करण्यात आला आणि लगेच तात्काळ सर्व मंत्र्यांची बैठक ही रायगडावर बोलावण्यात आली आणि त्या कड्याची पाहणी करण्यात आली. कोणालाही दरवाजांशिवाय इतरत्र कड्यांवरून खाली उतरता येत नाही असे सांगणारे मंत्री आता मात्र गप्प बसले होते. सगळे मंत्रीगण बुरुजावर गेले. त्यांनी तिथली पाहणी केली आणि तो बुरुज अधिक बळकट कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. वाटा तोडून टाकण्यात आला आणि तिथे चिरेबंदी दगड लावून बुरुज बलकट बनवण्यात आला आणि त्या बुरुजाला नाव दिलं गेलं हिरकणी बुरुज, कारण
आईच्या आणि मुलाच्या प्रेमाची शौर्यगाथा सांगणारा हा हिरकणी बुरुज पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना एक प्रेरणा देत राहील, एक संदेश देत राहील आणि म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाचं नाव हे हिरकणी बुरुज ठेवलं. असा हा हिरकणी बुरुज आजही आपण रायगडावर गेलात तर अगदी डौलाने आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या हिरकणी बुरुजावर जाऊन ही हिरकणीची शौर्य गाथा जर आठवलीत तर खऱ्या अर्थाने हिरकणीच्या शौर्याची आणि तिच्या प्रेमाची प्रचिती आपल्याला येऊन जाईल. आजही अशक्य वाटणारी ती गोष्ट गतकाळामध्ये हिरकणीने शक्य करून दाखवली होती आणि याच गोष्टीचा महाराष्ट्राला आजही अभिमान आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण हिरकणी बुरुज पाहिला. हा हिरकणी बुरुज आणि त्याचे अवकाशीय ड्रोन शॉट्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.